सोलापूरच्या कुस्ती आखाड्यातून पैलवानांचा इशारा, दीपाली सय्यद यांचे भाऊ म्हणून त्यांचं रक्षण आम्ही करू. सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांना भोंदू अशोक खरात यांच्या संदर्भातील चित्रपटात भूमिका करू नये म्हणून धमकी आली. यानंतर दीपाली सय्यद थेट कुर्डुवाडीमधील कुस्ती आखाड्यात दाखल झाल्या. कुस्ती सम्राट असलम काझी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी हजेरी लावली. यावेळी असलम काझी आणि इतर उपस्थित पैलवानांनी दीपाली सय्यद यांनी चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका करावी, त्यांना धमक्या देणाऱ्यांना आम्ही आहोत, आमच्यासारखे पैलवान भाऊ तुमच्यासोबत असताना दीपाली सय्यद यांना कोण कोण धमकी देतो आणि काय करतो हे पाहू. सय्यद यांचे रक्षण करण्यास भाऊ म्हणून आम्ही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. ताईंनी पहिली महिला महाराष्ट्र केसरी भरवली आणि कुस्तीतील ज्या महिला पैलवान आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. आणि ताई या शिवसेनेच्या आमच्या नेते आहेत आणि शिंदे साहेबांच्या अत्यंत जवळच्या अशा आहेत. सिनेसृष्टीत खूप समाजकार्यात नाव असणारे व्यक्तिमत्व आहे. अशोक खरातवरती त्या रुपाली ताई चाकणकर यांचा रोल करणार आहेत. त्यांना जर कुठे धमकी देत असेल तर तमाम महाराष्ट्रातले पैलवान पुरुष आहेत, पण महिला सुद्धा त्यांच्या पाठीमागे राहतील सगळ्या. आणि महिलाच वेळ पडली तर सगळे पैलवान रस्त्यावर उतरायची गरज नाही. आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज नाही. पैलवानाची काय उत्तर द्यायचं ते आम्ही पैलवान देऊ शकतो बिन रस्त्यावर उतरता. एवढी ताकद आमच्यात आहे. ताईंनी भूमिका करा, तुम्ही सगळे पैलवान हो, आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. काय अडचण नाही. आता जो खरात अशोक खरातच्या ह्याच्यावर चित्रपट प्रसारित होणार आहे त्यात आमच्या ताई दीपाली ताई काम करतायत. त्यामुळं त्यासनी कोणीतरी धमकी देत आहे. तर दीपाली ताई आमच्या पैलवानांच्या सगळ्यांच्या बहीण म्हणून काम करतात. त्यांनी पहिले महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली आणि अशा जर कोण त्यासनी धमकी देत असेल तर तमाम महाराष्ट्रातील सर्व पैलवान आम्ही सगळे ताई बरोबर आहात आणि त्यांच्या साथीनं आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर संघर्ष करू आणि रस्त्यावर उतरू. मध्ये आला आहात, एकीकडे आपण कुस्त्याचं आयोजन महिलांसाठी केलं, दुसऱ्याला लाल मातीत उतरली. मी पहिली महिला महाराष्ट्र केसरी घेतली आहे आणि ह्या लाल मातीने एवढा सपोर्ट केला की लाल माती कोणाबरोबर दगा करत नाही. आणि आज तुम्ही बघताय की सगळे पैलवान माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे मी कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. आणि कारण माझ्या बरोबर माझे सगळे पैलवान भाऊ आहेत आणि ते माझ्यासाठी ताट मानेने उभे आहेत, त्यामुळे मला कसलीच घाबरायची गरज नाहीये. मी असल्या फालतू धमक्यांना घाबरत नाही. स्वतःचं हक्काचं आणि सुंदर घर, प्रत्येकाच्या मनातलं हे स्वप्न आता होणार साकार. सह्याद्री डेव्हलपर्स घेऊन आले आहेत माढा शहरात कलेक्टर एनए प्लॉट्सचा भव्य दिव्य प्रकल्प. शांतीनगर फेज 2. माढा शहरात सर्वात स्वस्त कलेक्टर एनए प्लॉट, तेही तुमच्या बजेटमध्ये. किंमत फक्त 3,50,000 ते 3,95,000 पर्यंत. माढा नगर पंचायत हद्दीत आणि शेटफळ रोड नजीक असलेलं हे परफेक्ट लोकेशन, जिथे आहेत 30 फुटी रुंद रस्ते, प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र उतारा. पैशांची चिंता अजिबात करू नका, कारण कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. खास ऑफर, बुकिंग करणाऱ्या प्रत्येक प्लॉट धारकास सोन्याची नथ अगदी मोफत. सोबतच लकी ड्रॉ धमाकामध्ये जिंका इलेक्ट्रिक स्कूटी, एसी, सोफा सेट, फ्रीज, LED टीव्ही, कूलर आणि पैठणी साड्या. मग वाट कसली पाहताय? आजच आपली जागा निश्चित करा आणि बक्षिसांची लयलूट करा. संपर्क संदीपजी शिंदे, सह्याद्री डेव्हलपर्स. मोबाईल नंबर 90 96 87 60 01.